मध्ये आपले स्वागत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावातून संतापजनक बातमी। एका दलित तरुणावर केवळ गायचोर असल्याचा आरोप करत बेदम मारहाण। रोहन पैठणकर या दलित युवकावर काही समाजकंटकांनी अमानुषपणे हात उचलला। ही घटना केवळ हिंसेची नाही तर सामाजिक आलोख्याला हादरवणारी आहे। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। आंबेडकरवादी संघटना आक्रमक ऑल इंडिया पेंटर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी अकोल्यातील सामान्य रुग्णालयात जाऊन पीडित तरुणाची भेट घेतली आणि आज खामगावात मोठा धडक मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानापासून मोर्चा निघून शहर पोलीस स्टेशनावर ठिय्या आंदोलन। कार्यकर्त्यांनी तपास अधिकारी प्रदीप पाटील यांची भेट घेतली आणि आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाईची जोरदार मागणी केली आहे। महाराष्ट्रात वादळ उठेल असा इशारा दीपक केदार यांनी दिला आहे। ही घटना फक्त एका व्यक्तीवरचा हल्ला नाही तर संविधान, मानवता आणि समतेवरचा घाव आहे। आता सरकार आणि पोलीस प्रशासनाने जाग होणं आवश्यक आहे। SMA न्यूज आपल्या मोबदल्यासाठी लढत राहील। आपण बघत आहात SMA न्यूज, सत्य स्पष्ट आणि